म्हणून एक एकदां वायट दिसल्यार जाता पण हांव उलयतां मुद्दामून. हांव तुमकां म्हणटा तांकां म्हणटा एक कितें कागद हातान घेतलो आनी हांव शिकलां म्हणून गेलो. म्हाका कॉमर्साची डिग्री म्हाज्या कडेन आहा. थंय वचत जाल्यार परत कांयच येयना. पगार जो घेता पळय न्ही, इट इज नॉट ओन्ली टू टीच, टू स्कील देम, टू एम्प्लॉय देम. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव पास आउट द ग्रॅज्युएट, इट इज नॉट दॅट. हाऊ मेनी स्टुडंट हॅव एम्प्लॉयड, अदरवायज हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव गिवन द एम्प्लॉयमेंट फॉर द अदर्स. दॅट इज मोर इम्पॉर्टंट, दॅट इज द आउटपूट. आतां तर आसा ताका फ्रंट ऑफिस आसतलो किंवा हॉस्पिटॅलिटी आसतलो, ह्या सारकेले कोर्सीस हांगा सुरू करपाक जाय. हांव मुद्दामूच म्हणजे रिसेंटली वी हॅव स्टार्टेड विथ द पंचकर्मा. आमकां गरज वळखून कोर्सीस सुरू करपाची गरज आसा. 12वी शिकलेले भुरगे पंचकर्मा एसिस्टंट कोर्स केले. ऑल ऑफ देम हॅव गॉट अ जॉब इन आयुष इन्स्टिट्यूट इन द धारगड. हांवें जर कोर्स सुरू करूं नाशिल्लो जाल्यार त्या आयुष इन्स्टिट्यूटान सगळे येवपी महाराष्ट्रांतल्यान कोण तरी येवन थंयसर प्रत्येक भुरगो जो पास आउट जाता विल नॉट वेट म्हाका तोच जॉब मेळटलो, हांव क्लार्कूच जातलो, हेका रावन उपयोग ना. आमच्या इन्स्टिट्यूशनान येवपी आमी आतां इंडस्ट्रिया अकाडेमिया म्हणजे इट इज इन जॉयंट कोलॅबोरेशन इन द गव्हर्मेंट कॉलेजीन म्हटलां. मागीर फेल जाता त्या भुरग्यांचे कितें तर फेल जाता ते भुरगे सुद्दां एम्प्लॉय जावपाक जाय. म्हणल्यार आमी तो जर शिकयलो आसत जाल्यार ही मायग्रन्सी सुद्दां कमी जातली. आमी पळयता आज ट्रेडिशनल बिजनसीस सगळे आमी विसरल्या. ट्रेडिशनल बिजनसीस बंद जाल्या. आमकां फक्त एक कागदी डिग्री जाय, त्या डिग्रीक फक्त पेपरार व्हॅल्यू आहा, ताका पयशे कितले मेळटले हाका म्हत्वाचें ना. अशे खातीर कितें स्कील शिकोवपाक जाय त्यो सांगात. आमी तांकां स्कील शिकयता म्हणून सांगात. कारण आपलो एक सगळो भुरगो पास आउट जाल्लो, BAची लास्ट इयरची बॅच घरा वचूंक जायना. पास आउट जाल्या उपरांत ती इंडस्ट्रीन जॉयन जावपाक जाय. नो डावट दे शूड ट्राय फॉर द स्टाफ सिलेक्शन, दे शूड ट्राय फॉर द UPSC, GPSC. आत्ताच्या भुरग्याक हांव परत सांगता, म्हाका एक एकदां वायट दिसता की तांकां म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरगो सुद्दां GPSC आनी हेका बसना. पण म्हाजी अजून एक खंत आसा आनी हांव ती खंत मुद्दामून व्यक्त करता. इट इज नॉट विथ द मॅनेजमेंट, इट इज विथ द टिचर्स. कितल्या जाणांनी आतां पर्यंत रिसर्च ग्रँट्स आसा ताका एप्लाय केले? कितल्या इन्स्टिट्युशनांनी आतां पर्यंत रिसर्च ग्रँट्स गोंयांत हाडली? हो प्रश्न खरें म्हणजे इन्स्टिट्युशनांतल्या मॅनेजमेंटाक पडूंक जायना, हो प्रिंसिपलांक आनी टिचरांक पडपाक जाय. अशें न्ही की रिसर्च ग्रांट मेळना. हांव आयजूय सांगता, हांवें काल ज्या प्रॉजेक्टाचें इनॉग्रेशन केलें वीच इज कारण दादा वैद्य यांच्यांनी 1911 स्किलिंगाचेर उलयल्लें. इट इज नॉट जस्ट द एड्युकेशन. आमी सातत्यात पळयता एक डिग्री कागद हातान घेतलो आनी हांव शिकलां म्हणून गेलो. म्हाका कॉमर्साची डिग्री म्हाज्या कडेन आहा. थंय वचत जाल्यार परत कांयच येना. इट इज फॅक्ट. हांव सांगता आत्तां आमी एप्रेंटीस काडल्या म्हणून भुरगे खूब बरें काम करपाक लागल्या, तांकां कळपाक लागल्या. पण जेन्ना दादा वैद्य 1911 जेन्ना स्किलिंगाचेर उलयता आनी तांच्यांनी कितें सांगलें, वॉट टायप ऑफ स्किलिंग वीच इज एन एम्प्लॉयमेंट, म्हणजे आमी एम्प्लॉयमेंट दिवपी, एम्प्लॉयमेंट जनरेट करपी. एक तर आमकां डायरेक्टली भायर सरल्या उपरांत आमी एम्प्लॉयमेंट दिवपाक शकपाक जाय किंवा आमकां एम्प्लॉयमेंटा खातीर कोणी तरी एब्जॉर्ब करपाक जाय. आतां ह्या स्किलिंगाचेर कोणी विचार करपाचो? ह्या स्किलिंगाचेर टिचरांनी विचार करपाचो. हांवें जें सांगलें की काल हांवें जो प्रोजेक्ट इनॉग्रेट केलो म्हणजे RDA डिपार्टमेंटाच्या वतीन आमी गोंयांत 20 कडेन आमी गोंयांत 16 कडेन 12 तालुक्यांनी 16 कडेन फॉर द अनएम्प्लॉयड यूथ वी आर स्टार्टिंग विथ द स्किलिंग कोर्स फ्री ऑफ कॉस्ट. ग्रँट कोण दिता? आय एम नॉट गिविंग द ग्रँट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज गिविंग द ग्रँट. ग्रँट कितें दिता? आमी शिकोवपाक ग्रँट दिता, तांकां युनिफॉर्म फुकट दिता, तांकां आमी तांचो रिफ्रेशमेंट हें सगळें आमी बेर करता. ओके, तांकां म्हणजे टिचर्सांक सॅलरी दितात, तांकां स्टायफंड दिता. तांकां 3 म्हयन्याचो कोर्स जाल्या उपरांत तांकां प्लेसमेंट करता. प्लेसमेंट जाल्या उपरांत आनीक ग्रँट दिता. मागीर हो ग्रँट कोणी हाडप तर गोंयांत? हो ग्रँट टिचरांनी हाडप. हो ग्रँट त्या इन्स्टिट्युशनांनी तुमी जो सांगलो पगार जो घेता पळय न्ही, इट इज नॉट ओन्ली टू टीच, टू स्कील देम, टू एम्प्लॉय देम. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव पास आउट द ग्रॅज्युएट, इट इज नॉट दॅट. हाऊ मेनी स्टुडंट हॅव एम्प्लॉयड, अदरवायज हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव गिवन द एम्प्लॉयमेंट फॉर द अदर्स. दॅट इज मोर इम्पॉर्टंट, दॅट इज द आउटपूट. हांव वता थंय नो डावट. हांवें त्या खातीर म्हटलां की तांच्यांनी हो रिजल्ट इज म्हत्वाचो. 100% रिजल्ट येयलोच म्हणून जावचो ना. हांवें त्या खातीर म्हटलां मागीर फेल जाता त्या भुरग्यांचे कितें तर फेल जाता ते भुरगे सुद्दां एम्प्लॉय जावपाक जाय. म्हटलं काल म्हजी प्रेस कॉन्फरन्स पळयत जाल्यार लक्षांत येतलें. गव्हर्मेंट ऑफ गोवा इज नॉट गिविंग द सिंगल ग्रँट, द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज गिविंग द ग्रँट. आनी ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया ग्रँट दिता ही हाडपाचें काम कोणाचें आसा? जे टीचर आसात तांचें आसा. तांच्यांनी थोडी आपली तकली लावची फॉर द आमच्या आपलें स्कील टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड आनी रिसर्च इन्स्टिट्यूट जे आमचे इनोव्हेशन टेक्नॉलॉजी ज्या हितूंतल्यान आमी करता त्या डिपार्टमेंटाच्या अंतर्गत जितेंद्र सिंग आतां तेजे मिनिस्टर आसा. फॉर द ईच एंड एवरी प्रोजेक्ट फॉर द रिसर्च वी आर गेटिंग द ग्रँट फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. PM रुसा आनी PM उषा दॅट इज द गव्हर्मेंट हेजें काम तें आमी खंय तरी इट इज फॉर ओन्ली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर. म्हणून म्हजी रिक्वेस्ट आसा की ह्या पद्दतीन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन 3 डिपार्टमेंटां आत्तां तरी आसा जी म्हाका खबर आसा. वीच इज द रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, वीच इज द मिनिस्ट्री ऑफ द स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री अँड थर्ड इज द रिसर्च डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. 3 मिनिस्ट्री आसा. ऑनलायन वचत जाल्यार आतांय तुमी एप्लाय करीत एज अ इन्स्टिट्यूशन म्हणून जाल्यार यू विल गेट द ग्रँट्स. हांव तुमकां फक्त ग्रँटाचो विशय ना, ह्या ग्रँटांतल्यान फाल्यां सकाळीं जेन्ना 200 भुरग्यांक तुमी स्किलिंग करतले तें म्हज्या खातीर म्हत्वाचें आसा. फाल्यां त्या 200 भुरग्यांक बेकार रावचें पडचें ना. कारण मॅनेजमेंट जेन्ना इतक्या मोठ्या प्रमाणात कश्ट घेता, मॅनेजमेंट जेन्ना येदें व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करता तेन्ना त्या इन्फ्रास्ट्रक्चरांतल्यान मॅनेजमेंटाच्या सहकार्यान ईच एंड येवपी इन्स्टिट्युशनान येवपी भुरगो ही कॅन गेट अ ड्युअल डिग्री. वाय नॉट? along with the BA he'll get some another degree also of the hospitality, of the front office, from the huge skilling course. म्हणून तर पास आउट जाल्लो भुरगो बेकार उरपाचें कारण कितें तर ताचे कडेन स्कील ना. हें मेन कारण आसा. ताजे कडेन जर स्कील आसली जाल्यार तो लगेच एब्जॉर्ब जाता आशिल्लो.
म्हणून जर स्किलिंग कोर्सीस वी हॅव स्टार्टेड. थोड्या दिसा पयलीं बाब रवी नायक आमच्या तांच्या इन्स्टिट्युशनान आमी शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्सीस स्टार्ट केले फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ द स्कील डेव्हलपमेंट. इट इज अगेन द सेम प्रोग्राम. आमी गव्हर्मेंट ऑफ गोवा तांकां ग्रँट दिनाशिल्ले, तर ती ग्रँट गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या मार्फत मेळटाले. म्हणून म्हाका दिसता कन्सर्न टिचर्सांनी थोडेशे एफर्ट्स घेवचे आनी तांच्यांनी ह्या स्किलिंग प्रोग्रामाचेर भर दिवचो. म्हाका बाब दीपक गांवकर हांच्यांनी रायटली सांगलें, हांव दादा वैद्यांचें तें गॅजेट जेन्ना भास्कर साहेब वाचून दाखयताले की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जेचो आतां विचार करता दादा वैद्यान 1911 विचार केल्लो, जेचो आमी म्हटलें की PM विश्वकर्मा योजना. तांच्यांनी कितें म्हटलें तर त्याच्या गॅजेटान बरयलां एग्रीकल्चरिस्टाचें एड्युकेशन तुमी दिवपाक जाय, कुंभार काम तुमी आतां शिकोवपाक जाय. PM विश्वकर्मांतल्यान कितें आसा, PM विश्वकर्मा तेंच सांगता. ज्यो 11 स्किल्स आमच्यो ज्यो रुटीन लुप्त जायत पावलेल्यो आसा त्यो स्किल्स जर आमी तांकां एड्युकेट केले जाल्यार आतांच्या घडीक आमकां त्यो स्किलिंग करून तांकां आमी जो म्हणटा आमी ट्रेडिशनल बिझनस, तो ट्रेडिशनल बिझनस ह्या PM विश्वकर्माच्या अंतर्गत शिकोव येता. आनी वाय नॉट, आमी तो जर शिकयलो आसत जाल्यार ही मायग्रन्सी सुद्दां कमी जातली. आमी पळयता आज ट्रेडिशनल बिझनसीस सगळे आमी विसरल्या. ट्रेडिशनल बिझनसीस बंद जाल्या. आमकां फक्त एक कागदी डिग्री जाय, त्या डिग्रीक फक्त पेपरार व्हॅल्यू आहा, ताका पयशे कितले मेळटले हेका म्हत्वाचें ना. अशी कितलीशीच एक्झाम्पलां आसतली जे आर अंडर ग्रॅज्युएट वेर दे आर अर्निंग्स इन क्रोर्स. आय एम नॉट सेईंग इन लॅक्स. बट ताच्या खातीर तांकां स्कील करप, तितक्या लेवलाचेर व्हरप हाची गरज आसा. म्हणून म्हजी सगळ्या जाणांक टिचर्सांक आज बरी संद आसा, कारण डे बाय डे इन्फ्रास्ट्रक्चरात GVM सारकेल्या इन्स्टिट्युशन्स आपल्या इन्स्टिट्युशनाच्या ह्या हातूंतल्यान भर घालीत आसत जाल्यार ताचो चडांत चड उपयोग ह्या पुराय परिसरांतल्या लोकांक कसो मेळटलो हाजो जर उपयोग म्हाका दिसता टिचर्सांनी केलो जाल्यार ताचो खूब फायदो इन लाँग रन सगळ्या स्टुडंट्सांक जावं शकता. मागीर आर्ट्स आसूनी, कॉमर्स आसूनी, सायन्स आसूनी, प्रत्येकाच्या हितूर स्किलिंग कशें जातलें, ताका एडिशनल सर्टिफिकेट कोर्स आमी कशे दिवपाक शकतले अलॉंग विथ द डिग्री. इट इज नॉट दॅट ताका डिग्री पास आउट जावन वी आर परमिटींग बींग द तुमी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशना कडेन आतांय परमिशन मागत, वी आर गिविंग देम द परमिशन टू स्टार्ट विथ द बोथ द कोर्सीस. तांच्यांनी सकाळी तुजी डिग्री कर, ताका मागीर सांजचो तुमच्या हांगासर आनीक वेगळो कोर्स सुरू कर. आमी तेंय परमीट करता बिकॉज ऑफ न्यू एड्युकेशन पॉलिसी NEP 2020 जेन्ना आमी इम्प्लिमेंट केला तेन्ना तर आतां हेन्स फोर्थ फर्स्ट इयराक जर पास आउट जालो जाल्यार इल गेट अ सर्टिफिकेट कोर्स, सेकंड इयराक पास आउट जालो ताका डिप्लोमा सर्टिफिकेट मेळटलो, थर्ड इयरान पास जालो ताका डिग्री मेळटली, आनी इफ यू कॅन गो फर्दर ऑल्सो जाल्यार ताका ताज्या फुडली डिग्री मेळटली. ही फॅसिलिटीज जी अवेलेबल आसा ताजो फायदो म्हणजे आतां आमी घेवपाक जाय. म्हणून हांवें म्हटलां की R&D रिसर्च हाजेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिवपाची गरज आसा. इनोव्हेशन आनी टॅक्नॉलॉजीचो यूज हो आमी तितक्याच मोठ्या प्रमाणात करप हें गरजेचें आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर म्हणजे दर दिसा ह्या एड्युकेशन सब्जेक्टाच्या बाबतीत ही इज व्हेरी सिरियस, ही इज व्हेरी पॅशनेट. आनी म्हणून जर तुमी पळयता आसत आपलो बहुमूल्य असो वेळ ते परीक्षा पे चर्चा ह्या कार्यक्रमांतल्यान दिता. आयज पर्यंत कोणूच प्रधानमंत्री आसचो तो परीक्षा पे चर्चाच्या कार्यक्रमांतल्यान भुरग्यांच्या बरोबर डिस्कशनात आपलो अर्दें वर एक वर दिता. कित्याक दे आर द फ्युचर ऑफ दीस कंट्री. आमकां त्यांच्या टायमा भितर इन्वेस्ट करपाक जाय. आमी तांच्या बरोबर जर आमी कम्युनिकेट केलें नासत जाल्यार इट इज नॉट पॉसिबल. आनी म्हणून तर देशाच्या बजेटात तांच्यांनी एवरी टायम एड्युकेशनाचो बजेट जर तुमी पळयता आसत जाल्यार इट इज एवरी टायम इट इज इन्क्रीज. ह्याय फावटी तो आनीक जो आहा पळय न्ही इट इज इन्क्रीज बाय समथींग 3% काय 4%. फाटल्या फावटीच्या पेक्षा एड्युकेशन बजेट ह्याय फावटी वाडला. ह्याय फावटी रिसर्चाचो बजेट ह्याय फावटी वाडला. आनी म्हणून म्हजी तर सरसकट रिक्वेस्ट आसा स्पेशली फॉर द टिचर्स, तुमी अशा पद्दतीचे नवीन जे उपक्रम हांगा सुरू करपाक जातले. प्रत्येक भुरगो जो पास आउट जाता इल नॉट वेट म्हाका तोच जॉब मेळटलो, हांव क्लार्कूच जातलो हेका रावून उपयोग ना. आमच्या इन्स्टिट्युशनात येवपी आमी आतां इंडस्ट्रिया अकाडेमिया म्हणजे इट इज इन जॉयंट कोलॅबोरेशन इन द गव्हर्मेंट कॉलेज. वी हॅव स्टार्टेड विथ द प्रोग्राम्स, वी हॅव स्टार्टेड विथ द इंटर्नशीप प्रोग्राम्स. म्हणजे एवरी स्टुडंट शूड गो फॉर द इंटर्नशीप वायल डुईंग कंप्लिटींग हीज डिग्री. इट इज अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. मागीर तो सायन्साचो आसूनी, केमिस्ट्री शिकता आसा तो फार्मासीन वचपाक जाय. कॉमर्साचो स्टुडंट्स आसात त्यांनी कॉमर्स रिलेटेड इंटर्नशीप वायल कंप्लिटींग हीज डिग्री हें करपाची गरज आसा. आनी तें जर जालें आसत जाल्यार ताका पास आउट जाल्या उपरांत ताका बेकार रावचो पडचो ना. गव्हर्मेंट ऑफ गोवा हॅज स्टार्टेड विथ द अप्रेंटिसशीप प्रोग्राम विथ द स्कील डेव्हलपमेंट पोर्टल. आमी म्हणटा की आज एक सुद्धा भुरगो पास आउट जाल्या उपरांत तो घरा उरचो न्हू, ताका अप्रेंटिसशीप करची. आनी विथ अगेन अप्रेंटिसशीप इज एन कंपल्सरी. वी आर कन्सिडरिंग एज एन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फॉर द गव्हर्मेंट जॉब. थोड्या जाणांक खबर ना जाल्यार हांव मुद्दामून सांगता हेन्स फोर्थ फॉर द MTS एंड फॉर द LDC ऑल्सो 1 year एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड मस्ट. आत्तां पास आउट जालो म्हाका गव्हर्मेंट जॉब दी ते दीस सोंपले, ते दीस आतां उरूंक ना. इन एवरी सेक्टर नाव एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड. आनी ताकाच लागून स्किलिंगाच्या बाबतीत भर दिता आसतना देर आर द डिफरंट टायप्स ऑफ स्किलिंग कोर्स. आनी तुमच्या सारकेल्या इन्स्टिट्युशनाक तरी वीच शूड बी द पायोनियर इन्स्टिट्यूट इन द स्किलिंग. नाव हेन्स फोर्थ तुमी स्किलिंगाचेर भर दिवचो. अशा पद्दतीचे डिफरंट स्किलिंग प्रोग्राम्स जे आसा इट इज नॉट म्हणजे आमी जेका फक्त ITI म्हणटा पळय न्ही म्हणजे इलेक्ट्रिशियन प्लंबर आनी ITI शिकोवपाचें ना. आतां तर आसा ताका फ्रंट ऑफिस आसतलो किंवा हॉस्पिटॅलिटी आसतलो ह्या सारकेले कोर्सीस हांगा सुरू करपाक जाय. हांव मुद्दामून मेन्शन करता आय बिकम द MLA. आय स्टार्टेड दी स्किलिंग कोर्स इन माय इन्स्टिट्युशन्स इन सांखली. I started with the X-ray technician, ophthalmic technician, diploma in medical lab technician, with the Panchakarma assistant, front office, all together आतापर्यंत 1500 भुरगे पास आउट जाल्या फ्रॉम 2014 ते आतां. मोर दॅन 90% आर द प्लेसमेंट. आनी हे भुरगे कोण 10वी आनी 12वी शिकलेले भुरगे. आनी आत्तां म्हणजे रिसेंटली वी हॅव स्टार्टेड विथ द पंचकर्मा. आमकां गरज वळखून कोर्सीस सुरू करपाची गरज आसा. 12वी शिकलेले भुरगे पंचकर्मा एसिस्टंट कोर्स केले. ऑल ऑफ देम हॅव गॉट अ जॉब इन आयुष इन्स्टिट्यूट इन द धारगळ.
हांवें जर कोर्स सुरू करूंक नाशिल्लो जाल्यार ते आयुश इन्स्टिट्यूटान सगळे येवपी महाराष्ट्रांतल्यान कोण तरी येवन थंयसर एम्प्लॉय जाता आशिल्ले. म्हणून हांवें म्हटलें आतां हे कोणाक म्हाका सांग, आमच्या मॅनेजमेंटान तांच्या तकलेन येवचें ना, हे टिचरांच्या तकलेन येवपाक जाय. वॉट इज द एडवान्समेंट, वॉट इज द फ्युचर, हे टिचरांच्या तकलेन येवपाची गरज आसा. म्हणून म्हटलें हांवें की नवीन कितें आसा हें जो पर्यंत तुमच्या तकलेन येना, मॅनेजमेंट सपोर्ट कितें जाय तितको सपोर्ट दितलो. आज येदे व्हडलें तेंच्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलां, नाविन्यपूर्ण शिकप हें तुमचें काम आसा. म्हणून तुमी म्हणटाले की सीएमान उपदेश दिलो म्हणून, इट इज माय काम. हांव जर उलयना जाल्यार आनी कोण उलोवचो ना. म्हणून एक एकदां हांव वायट दिसल्यार जाता, पण हांव उलयता मुद्दामून. हांव तुमकां म्हणटा तांकां म्हणटा, एक एकदां सीएम उलयलें थोड्या जाणांक वायट दिसता, पण हें जर हांव उलयना आसत जाल्यार लोकां पर्यंत हेची मॅसेज वयची ना. म्हणून हांवें म्हटलें की अशा पद्दतीन आमकां जर गोंय हें खूब ल्हान राज्य आसा आनी अशा पद्दतीचे वेरियस ऑपॉर्च्युनिटीज आज गोंयांत अवेलेबल आसा.